नमस्कार. श्री गजानन आर्ट्समध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण मोत्यांची पानं कशी बनवायची ते बघितलं. आता ह्या व्हिडिओमध्ये हे मोत्यांचं सुरेख फूल कसं बनवायचं ते पाहू. तर चला सुरू करूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत 5 नंबरचे पिवळ्या कलरचे मणी, लाल कलरचे मणी, दोरा, सुई आणि कात्री. सर्वप्रथम सुईमध्ये दोरा ओवून घेतला आणि सर्वात शेवटी गाठ पाडून घेतली. त्यानंतर सुईमध्ये 8 पिवळ्या कलरचे मणी ओवून घेतले. त्यानंतर सर्वात पहिले जो मणी आपण ओवला होता त्यातून सुई वरच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची. सुई ही सर्व मण्यांमधून एकदा फिरवून घ्यायची. त्यानंतर सुईमध्ये 1 लाल, 7 पिवळे आणि 3 लाल असे मणी ओवून घ्यायचे. त्यानंतर 3 लाल मणी सोडून द्यायचे आणि त्याच्यानंतरच्या एका पिवळ्या मणीमधून सुई बाहेर काढून घ्यायची. आता सुईमध्ये 6 पिवळे मणी ओवून घ्यायचे. त्यानंतर ह्या लाल मणीमधून सुई बाहेर काढून घ्यायची आणि ज्या पिवळ्या मणीमधून दोरा आपण बाहेर काढला होता त्याच्या बाजूच्याच पिवळ्या मणीमधून दोरा हा बाहेर काढून घ्यायचा. अशा प्रकारे इथे एक पाकळी तयार झाली आहे. आता सुईमध्ये 1 लाल मणी, 7 पिवळे मणी आणि 3 लाल मणी असे मणी ओवून घ्यायचे. त्यानंतर 3 लाल मणी सोडून द्यायचे आणि त्याच्यानंतरच्या एका पिवळ्या मणीमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. आता सुईमध्ये 6 पिवळे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या लाल मणीमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर समोरच्या एका पिवळ्या मणीमधून सुई ही समोर सरकवायची. अशा प्रकारे आपली इथे दुसरी पाकळी तयार झाली आहे. आता सुईमध्ये 1 लाल, 7 पिवळे आणि 3 लाल असे मणी ओवून घ्यायचे. 3 लाल मणी सोडायचे. त्याच्यानंतरच्या एकाच पिवळ्या मणीमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर सुईमध्ये 6 पिवळे मणी ओवून घ्यायचे. त्यानंतर हा लाल मणी ह्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. अशा प्रकारे 3 पाकळ्या मी तयार करून दाखवल्या आहेत. आता बाकीच्या 5 पाकळ्यासुद्धा मी तयार करून घेते. तुम्हीसुद्धा तयार करून घ्या. आपण पाहू शकता अतिशय सुरेख अशा पाकळ्या तयार झाल्या आहेत. आता शेवटच्या पाकळीनंतर सुई ही त्याच्या बाजूच्या पाकळीतल्या एका लाल मणीमधून बाहेर काढून घ्यायची. नंतर ह्याच पाकळीतल्या खालच्या 3 पिवळ्या मणींमधून
सुई ही वरच्या बाजूनी बाहेर काढून घ्यायची. आता आपल्याला दोन दोन पाकळ्यांच्या मध्ये एक एक लाल मणी जोडून घ्यायचा आहे. आता इथे एक लाल मणी ओवून घ्यायचा. आता एक लाल मणी ओवून घेतला आणि त्याच्याच बाजूच्या एका पाकळीतल्या खालच्या 3 मण्यांमधून सुई ही खालच्या बाजूनी बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर त्याला लागूनच असलेले हे 3 पिवळे मणी ह्यातून सुई वरच्या बाजूनी बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर एक लाल मणी ओवून घ्यायचा. बाजूच्या पाकळीतल्या ह्या 3 पिवळ्या मण्यांमधून सुई ही खालच्या बाजूनी बाहेर काढून घ्यायची. पुन्हा त्याच पाकळीतल्या खालच्या 3 पिवळ्या मण्यांमधून सुई ही वरच्या बाजूनी बाहेर काढून घ्यायची. पुन्हा इथे एक लाल मणी ओवून घ्यायचा. त्याच्याच बाजूच्या ह्या 3 पिवळ्या मण्यांमधून सुई ही खालच्या बाजूनी बाहेर काढून घ्यायची. अशा प्रकारे आपण इथे 3 लाल मणी जोडून घेतले आहे प्रत्येक पाकळीच्या मध्ये. तसेच आता उरलेल्या पाकळ्यांच्या मध्ये आपल्याला एक एक लाल मणी जोडून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मी संपूर्ण पाकळ्यांच्या मध्ये एक एक लाल मणी जोडून घेतला आहे. आता आपल्याला 2 पाकळ्यांच्या मध्ये सुद्धा एक एक पाकळी तयार करायची आहे. तर त्यासाठी ह्या 3 पिवळ्या मण्यांमधून सुई ही वरच्या बाजूने बाहेर काढून घेतली आणि आता ह्या एकाच पिवळ्या मणीमधून सुई बाहेर काढून घेतली आहे. आता इथे आपल्याला 3 पिवळे मणी आणि 3 लाल मणी असे मणी ओवून घ्यायचे आहेत. आता 3 लाल मणी सोडायचे आणि त्याच्यानंतरच्या एकाच पिवळ्या मणीमधून दोरा हा बाहेर काढून घ्यायचा. आता इथे आपल्याला 2 पिवळे मणी ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतर बाजूच्या पाकळीतल्या ह्या पिवळ्या मणीमधून सुई बाहेर काढून घ्यायची. तसेच त्याच्यानंतरचे हे खालचे 3 पिवळे मणी यातून सुद्धा सुई ही बाहेर काढून घ्यायची. आता इथे माझा दोरा संपत आहे तर मी काय करणार आहे, इथे गाठ पाडून घेणार आहे. त्यानंतर पुन्हा 1-2 मण्यांमधून फिरवून घ्यायचा दोरा आणि तिथे सुद्धा एक गाठ पाडून घ्यायची आणि उरलेला दोरा कट करून घ्यायचा. नवीन दोरा जोडताना सुद्धा असंच करायचं. ज्या मणीमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे त्याच्या 4-5 मण्याआधी गाठ पाडायची. त्यानंतर 1-2 मण्यांमधून सुई काढून तिथे सुद्धा गाठ पाडून घ्यायची आणि ज्या मणीमधून आपल्याला दोरा बाहेर काढायचा आहे त्यातून सुई बाहेर काढून घ्यायची.
आता ह्या मणीमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। मी दोरा जोडून घेतला आहे दुसरा। आता 3 पिवळे मणी ओवून घ्यायचे आणि 3 लाल मणी ओवून घ्यायचे। त्यानंतर 3 लाल मणी सोडून द्यायचे। त्याच्यानंतरच्या एका पिवळ्या मणीमधून सुई बाहेर काढून घ्यायची। त्यानंतर सुईमध्ये 2 पिवळे मणी ओवून घ्यायचे। त्यानंतर ह्या पिवळ्या मणीमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची। आता ह्याच पाकळीतल्या या संपूर्ण मण्यांमधून सुई ही फिरवून घ्यायची, म्हणजे हे 3 पिवळे मणी त्याच्या बाजूचे हे 3 पिवळे मणी आणि त्याच्या वरचा एक पिवळा मणी, हा पिवळा मणी ह्यातून सुई बाहेर काढून घ्यायची। आपण असे 2 पाकळ्यांच्या मध्ये एक एक पाकळी तयार करतोय। आता सुईमध्ये 3 पिवळे मणी आणि 3 लाल मणी असे मणी ओवून घ्यायचे। त्यानंतर 3 लाल मणी सोडायचे आणि त्याच्यानंतरच्या एका पिवळ्या मणीमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची। आता सुईमध्ये 2 पिवळे मणी ओवून घ्यायचे आणि बाजूच्या पाकळीतल्या ह्या पिवळ्या मणीमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची। अशा प्रकारे आपण 2 पाकळ्यांच्या मध्ये एक एक पाकळी जोडून घेतली आहे। आता आपल्याला ह्या सर्व पाकळ्या जोडून घ्यायच्या आहेत। आपण पाहू शकता संपूर्ण पाकळ्या आपण जोडून घेतल्या आहे आणि अतिशय सुरेख असं फूल तयार झालं आहे। हे फूल वेगवेगळ्या रंगामध्ये अतिशय सुरेख दिसतं, तर नक्की करून पहा ही सुंदर रंगीबेरंगी फुलं। आता पुढच्या व्हिडिओमध्ये हे सुंदर मोत्यांचं तोरण तयार कसं करायचं ते मी सांगणार आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा। जय गजानन।